उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमचा कोकण दौरा मिस झाला असेल तर मी घेऊन आले अस्सल चवीचा कोकण कट्टा, ते पण मुंबईमध्ये. सो हाय हॅलो एव्हरीवन, तमी ट्रॅव्हलच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी घेऊन आले चमचमीत अशी मेजवानी, ती पण कोकण कट्ट्यामध्ये, ते पण युनिक अशा मॉकटेल सोबत. तर चला आपण बघूया आजच्या मेजवानीमध्ये आणि आज काय काय चमचमीत मासे असणार आहे, चिकन असणार आहे. तर आपण एक्सप्लोर करूया. सो लेट्स गो. तर तुम्हाला एंट्रीलाच दिसेल की इथे आउटडोर सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे मोठी, आणि तुम्ही IPL ची मजा पण घेऊ शकता. क्रिकेटचा स्क्रीन कोणाला पाहिजे असेल तर, आणि तुम्ही इथे फोटोज पण छान काढू शकता. त्या खेकड्याच्या इथे लोगोच्या इथे. तर आता आपण बघूया AC सेक्शन कसं आहे आणि कशी अरेंजमेंट आहे ती. एंट्रीला देवार आहे इथे, आणि इथे तुम्ही बघू शकता गाराणं घातलेलं आहे चांगलं. पोळी महाराजा करत आपण आतमध्ये जाऊया. हे बार सेक्शन आहे. कोकण थीम ह्यांनी दाखवली आहे. जर तुम्हाला कोकण थीम एन्जॉय करायची आहे, ते पण कोकणासारखी, तर तुम्ही कोकण कट्ट्याला नक्की विजिट करा. तर मी ऑर्डर मध्ये काय काय केलं आहे हे मी तुम्हाला सांगते. तर मेन्यू तुम्हाला सांगते फर्स्ट. तर स्टार्टर्स मध्ये मी सुरमई फ्राय घेतलेली आहे. चिकन मध्ये मी टिक्का घेतलेला आहे, आणि मेन कोर्स मध्ये मी ऑब्व्हियस आहे चिकन वडे घेतलेले आहेत, जे मालवणचे फेमस आहेत ते. आणि थालीज मध्ये मी आता ह्यांचं हे बघा, रेट बघा इथे. रावस करी आहे जे ॲज पर प्राइस आहे. माकुल मसाला आहे. तर मी इथे घेतलेला आहे चिकन सुक्का घेतलेला आहे, आणि मी घेतलेला आहे वडे घेतलेले आहे त्याच्यासोबत आहे. चिकन वडे घेतलेले आहे 450 बघा. चिकन मसाला आणि 5 वडे 540 रुपीजचे. ओके. आणि फिश थालीमध्ये तुम्ही पॉम्फ्लेट थाली आहे जे ॲज पर साईज आहे. बांगडा थाली फिक्स आहे ह्यांची. प्रॉन्स थाली आहे 590. तर मी ह्यांची स्पेशल कट्टा, कोकण कट्टा स्पेशल प्रॉन्स थाली घेतली 790. तर ह्याच्यामध्ये प्रॉन्स फ्राईड आहे, फिश करी आहे, प्रॉन्स टिकला आहे, जवला, किशुंबर आहे, सोलकडी आहे, चपाती आहे, बिर्याणी आहे. ओके. सो बघ, चिकन थाली आहे जी 690 आहे. चिकन थाली नॉर्मल 490 पासून स्टार्ट होते. तर ह्याच्यामध्ये बघा चिकन मसाला, चिकन रस्सा आहे, सोलकडी, 3 चपाती आणि राईस आहे. राईस आहे. मटन थाली सुद्धा आहे. आणि ह्याच्यामध्ये ऑब्व्हियस व्हेज आयटम पण आहे. बटाट्याचे काप आहे, वांग्याचे काप आहे, अळूवडी आहे. तर बघा 70 रुपयांपासून 140 पासून वेगळा स्टार्ट होते नॉर्मल आहे. आणि ते मेन कोर्स मध्ये बघा पनीर भुर्जी आहे, व्हेज मध्ये आहे, बेसन पिठला आहे, ग्रीन सलाड आहे, ओल्या काजूची उसळ सुद्धा आहे. तर तुम्ही कुळाचा पिठी आहे, ज्यांना जे कोकणातले आहे तर त्यांना ही पिठी आणि हा प्रकारचा माहितीच असणार. तर त्यांनी येऊन तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. राईस आहे, इंद्रायणी बिर्याणी राईस आहे, दाल खिचडी आहे, ओनियन गार्लिक राईस आहे, व्हेज थाली पण आहे ह्यांच्याकडे बघा. कोकण कट्टा स्पेशल व्हेज थाली आहे. त्याच्यामध्ये बघा ग्रीन लिफी भाजी आहे, वरण जे आपल्या जे कोकणातला असतात जे थालीमध्ये असतात ते इथे पण सुद्धा आहे. व्हेज मालवणी थाली सुद्धा आहे. ब्रेड आहे, वडे, घावणे, आंबोळी आहे. स्वीट मध्ये बघा गुलाबजाम आहे, उकडीचे मोदक, पातोळ्या आहेत, गुळाचा खरवस आहे, मी गुळाचा खरवस घेतलेला आहे, पुरणपोळी आहे. चायनीज मध्ये सुद्धा आयटम आहे, चायनीज पाहिजे असतील तर. ओके.
सो कोल्ड बेवरेजेस आहे, मी कोल्ड बेवरेज मध्ये सोलकढी पिणार आहे ऑब्वियस. आणि तंदुरी मध्ये पण मस्त छान आयटम आहे. तंदुरी मध्ये बघा मी हे बघा मी पहाडी कबाब घेतलेले आहे, जे आहे 350 पासून चालू होतात. तो आहे मेन्यू. आता आपण बघूया, आता आपण ह्यांचा मॉकटेलचा रेट बघूया. तर कोणाला समजा ड्रिंकचे शॉपिंग जे आहे त्यांच्यासाठी हा रेट आहे. विस्की आहे, बर्बन आहे, ओडका जीन आहे, रम आहे. पण मी ऑर्डर बियर्स आहे, पण मी ऑर्डर करणार आहे मॉकटेल्समध्ये. मी कदाचित ऑर्डर केलं तर मी व्हर्जिन बोलतो, एक सिंपल करणार आहे. मॉकटेल्समध्ये पण खूप ऑप्शन्स आहेत. प्रीमियम विस्की पण आहे, इम्पोर्टेड विस्की पण आहे. सो असा आहे हा मेन्यू. तर आज मी एक्सपिरियन्स करणार आहे कोकण कट्टा, ते पण मुंबईमध्ये. तर मी ऑर्डर केलेलं आहे फर्स्ट मॉकटेल्स केलेलं आहे व्हर्जिन मोहितो. त्यांची स्पेशल फिश थाली घेतलेली आहे, जी प्रॉन्स थाली आहे. त्याच्यामध्ये बिर्याणी आहे, प्रॉन्स आहेत, प्रॉन्स ग्रेव्ही आहे. स्टार्टर्समध्ये मी सुरमई फ्राय घेतलेली आहे, त्याच्यात 2 पीस आलेले आहे. आणि हे आहे चिकन कबाब. आणि मेन कोर्समध्ये मी ह्या टायमाला थालीमध्ये इकडं फिश थाली केलेली आहे, पण मी ऑर्डर केलेलं आहे ह्यांच्या चिकन मसाला आणि मस्त गरमागरम असे वडे जे फुललेले आहेत. मस्त वास पण छान येतो एकदम आहे. आणि सोलकढी घेतलेली आहे. आणि बघू डेझर्टमध्ये काय काय येते. तर मी पहिला मॉकटेलचा सीप घेते. छान असं व्हर्जिन मोहितो मी स्टार्ट झालेलं आहे. स्टार्टर्समध्ये बघा मी कबाब केलेला आहे, मस्त पहाडी कबाब. असं मस्त एकदम सॉफ्ट असे कबाब आहेत, कडक असे नाही. आणि छान टेस्ट छान येते, स्मोकी फ्लेवर आहे, जो तंदूरचा फ्लेवर आहे तो छानपणे मुरला आहे याच्यामध्ये. मला तर खूप आवडली आहे. आणि जसा टाइम होत चाललाय तशी गर्दी पण खूप वाढत चाललेली आहे रेस्टॉरंटमध्ये. आणि ते सुरमईचे आणि 2 पीस दिलेले आहेत. फ्रेश अशी मच्छी आहे. मसाला आहे ना मस्त एकदम. आणि मसाला आणि कढीपत्त्यामध्ये शॅलो फ्राय केलेला आहे. ऑसम एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. दोन्ही स्टार्टर सुपर्ब आहेत. आधी मस्त मी प्रॉन्स थाली केलेली आहे, जी स्पेशल थाली आहे, फिश थाली आहे ती स्पेशल. त्याच्यामध्ये आणि प्रॉन्सचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते मी काय काय ऑलमोस्ट मी खाल्लेलं आहे, टेस्ट केलेलं आहे. त्याच्यात प्रॉन्सचा मस्त पीस दिलेला आणि कोकमचं छान हे केलेलं आहे त्यांनी. कोकम वापरलेले आहे त्यांनी मेन तर टेस्टसाठी आहे. आणि प्रॉन्सची ग्रेव्ही दिलेली आहे. भाकरी किंवा चपाती दोन्ही ऑप्शन आहे. मी तर भाकरीच घेते, कारण ते डायजेस्ट व्हायला पण ती खूप चांगली असते. आणि प्रॉन्स बिर्याणी, प्रॉन्सचे असे मस्त मोठे मोठे पीस आहेत. तुम्ही बघू शकता, मी चमचा मिक्स करते. छान प्रॉन्स मोठे मोठे लिहिलेले आहेत, बऱ्यापैकी साईज आहे. आणि इकडची मच्छी फ्रेश असल्यामुळे ना प्रश्नच नाही. आणि एकदम जेवण खूपच छान आहे. प्रॉन्स बघा, त्याच्यासाठी पीसेस दिलेले आहेत प्रॉन्सचे, हे बघा छान आहे. मस्त आहे. आय होप तुम्ही माझी कोकण सिरीज बघत असाल आणि मला तुम्ही कमेंट करा की तुम्हाला काय आवडतंय, ते अजून काय ह्याच्यात इम्प्रुव्हमेंट पाहिजे का, तुमच्याकडे काही चांगले लोकेशन असेल ते मला कमेंट करून सांगू शकता. ऑलरेडी मी मेन्यू कार्ड तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलं, पण ह्याचं मी टोटल जास्त बिल्स आणि मला किती टोटल बिल झालं त्याच्यावरती.
बॅकग्राऊंडला छान मराठी गाणी लावलेली आहेत. तुम्ही मला ढाबा स्टाईल कोणतं असेल ते तुम्ही मला सजेस्ट करा. आणि तुमच्याकडून ह्या टायमाला कोकण दौरा मिस झालेला असेल तर तुम्ही कोकण कट्ट्यामध्ये तुम्ही ह्या आणि कोकणी मेजवानी तुम्ही आस्वाद घेऊ शकता. कोकणी मेजवानीची भाकरी पण अशी मऊसर छान आहे एकदम आहे. बिर्याणी पण खूप छान आहे. जशी पाहिजे बिर्याणी तशी नाही, अशी पुलाव सारखी बनवली नाही, प्रॉपर बिर्याणी आहे. मी तर मोठे मोठे सगळे प्रॉन्स पहिलाच खाऊन टाकलेले आहेत. प्रॉन्स फ्राय बघा. मीडियम साईजचे प्रॉन्स दिलेले आहेत. थालीज मध्ये पण खूप आहे. सुरमई आहे, बांगडा झालेली आहे. ॲज पर साईज तुम्ही चेक करू शकता. मी तुम्हाला इकडचे तुम्हाला मासे पण दाखवणार आहे, साईज माशांची काय आहे ती. आणि मेन तर हे कोकणी रेस्टॉरंटसाठी खूप फेमस आहे. जसं नावाप्रमाणे कोकणी कट्टा आहे. जर ज्यांना कोकणी मेजवानी ट्राय नाही केलेली असेल तर ज्यांना चाखायची असेल तर मी तुम्हाला रेकमेंड करू शकते. तुम्ही कोकण कट्ट्याला नक्की विजिट देऊ शकता. आणि इथे कॉकटेल्स आणि मॉकटेल्स असल्यामुळे तुम्ही इथे मस्त कॉकटेल्सचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. छान युनिक असे क्राफ्टेड असे कॉकटेल्स आहेत. आता माझ्या राहिलेलं आहे टेस्ट करायचे चिकन वडे. जे कोकणी लोकांची आन शान बाण आहे ते कोकणी वडे. त्याच्याशिवाय आमची मेजवानी किंवा नॉनव्हेज थाली ही कधीच कम्प्लीट होत नाही. जायला म्हणजे कोंबडी वडे. तुम्ही वड्याची साईज बघू शकताय बघा. अजून पण फुललेले आहेत. कधीपासून ऑर्डर केलेले आहेत पण अजून फुललेले आहेत. 5 वडे दिले आहेत एका थालीमध्ये आहेत. आणि तेलकट नाही आहेत बिलकुल पण. तुम्ही बघू शकता, तुम्ही नोटीस केलं असेल तर तेलकट नाही आहेत. आणि बघा अजून पण फुललेले आहेत. म्हणजे काय क्वालिटी आहे वड्यांची. चिकनचे मोठे मोठे पीस दिलेले आहेत. आणि ग्रेव्ही ऍक्च्युली खूप छान आहे. आणि एवढं पॉट भरून आहे ग्रेव्ही आहे. म्हणजे दोन माणसं तरी आरामात चिकन ग्रेव्ही खाऊ शकतात. तुम्ही उरलेली भातासोबत पण खाऊ शकता. तर तुम्ही डोसे ऑर्डर करू शकता, घावणे खाऊ शकता ज्यांना ऑर्डर. पण मला तर चिकन वडे हा हेच कॉम्बिनेशन जास्त आवडतं. आणि हे एवढं स्पायसी पण नाहीये. जस्ट बिकॉज इकडे कोकणी सोडून पण दुसऱ्या कुझिनवाले पण येतात. दुसरे बोलतात ना, म्हणजे विदर्भ हा नॉन महाराष्ट्र पण येतात. जे कोकण साईडचे नाही ते पण येतात. ज्यांना स्पायसी आवडत नाही, मीडियम स्पायसी आहे हे. सुपर. पहिल्यांदाच माझा हा कोकण कट्ट्यामध्ये फर्स्ट एक्सप्लोर केलाय. तुम्ही इंटिरियर पाहू शकता, एकदम सुपर आहे. जसं रांगोळ्या काढतो, झाता आहे, पाटा आहे. जसं आपण कोकणी घरामध्ये ज्या ज्या वस्तू असतात अजूनपर्यंत असतात त्या सगळ्या इथे त्यांनी इंटिरियर थ्रू त्यांनी दाखवलंय. म्हणजे मुंबईतच त्यांनी कोकण याची थीमच ही आहे की मुंबईमध्ये ह्यांनी कोकण कट्टा आणलेला आहे. आणि इंटिरियर खूप छान आहे. आणि मेन पॉईंट सिटिंग अरेंजमेंट खूप सुटसुटीत आहे. वॉशरूम्स आहेत खूप छान आहे. आणि किचन मेन पॉईंट त्यांचं खूप क्लीन आहे. आणि व्हेरी प्रोफेशनल ह्यांचे शेफ सुद्धा आहेत. अगदी त्या मॅडम सुद्धा आहेत. ओनर पण माझ्या अगदी अपोजिट बसलेल्या आहेत. त्या लक्ष देऊन सगळीकडे बघत असतात. किचनमध्ये त्यांचं लक्ष असतो, फ्लोअरवरती त्यांचं लक्ष असतं, रेस्टॉरंटमध्ये त्यांचं लक्ष असतो, कस्टमर लोकांकडे मेन तर. तोपर्यंत मी जेव्हा तुम्ही मेजवानीमध्ये काम वाटते तोपर्यंत मी माझ्या व्हिडिओवरती असेच राहा. आणि मला सबस्क्राईब नाही केलं असेल तर आताच सबस्क्राईब करा. सो डेझर्ट म्हणून गुळाचा खरवस आलेला आहे. ह्याची स्पेशालिटी आहे
सुपर टेस्ट. पौष्टिक असा डेझर्ट आहे. खरवस मला एकदम फेवरेट आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि कोकण कट्ट्याला नक्की एकदा तरी व्हिजिट करा. सो बाय बाय.